आपल्याला वाटतं ह्या शाळा वाचतील का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला करायचं शाळा वाचवायच्यात, पण ह्या वाचतील का? ह्या शाळा वाचवण्यासाठी आपला 2-3 गोष्टी कराव्या लागतात. पहिली, आपला सत्य समाजापुढे आणावं लागेल. ह्या शाळेचं महत्व काय आहे ते समाजाला पटवून सांगावं लागेल. आणि त्यासाठी आपला जो आवाज आहे, आपल्याला काम करता करता आपण मुंबईला जाऊन आवाज उठवू शकत नाही. पण काम करता करता आपल्याकडे एक मोबाईल असतो, त्याचा आपण वापर करून सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. आणि सोशल मीडिया तारली तर आपला तारणार. सोशल मीडियाचा उपयोग एक प्रत्येकाने आजपासून सुरुवात करायची. तुम्ही काय केलंय नवीन ऍक्टिव्हिटी, ती 5 मिनिटाची असेल, 10 मिनिटाची असेल, ती रेकॉर्ड करा. साईडला कुठेतरी मोबाईल ठेवा. कशा पद्धतीने, खराब क्वालिटी असू द्या, क्वालिटी डझंट मॅटर हे. आपला क्वालिटीचं मॅटरच करत नाही. तुमचा खराब व्हिडिओ निघू द्या त्याची क्वालिटी, पण तुमचा उद्देश त्याच्यातून चांगला दिसला पाहिजे. ते ज्यावेळेस तुमच्या गावातल्या ग्रुपवर 4 महिने भिंगन ना, त्यावेळेस तुम्हाला गावातले लोक विरोध करायचा बंद करतील की हे पोरगं करते, रिअल करते. आणि तसं झाल्याच्या नंतर पालक तुम्हाला सह्या द्यायला अडचण आणणार नाही. आणि मुख्याध्यापक सुद्धा किंवा शिक्षक सुद्धा, आता शिक्षकांच्या प्रतिष्ठेचा सध्या सवाल आहे, त्याच्यामुळे शिक्षक आपला कोणीच विरोध करणार नाही. काय झालं, सुरुवातीला त्यांच्या पण लक्षात आलं नाही गोष्टी. प्रत्येकाला सुरुवातीपासून गोष्टी कळतात असं नाही. ते असं झालं की ते चालले होते नदीतून आणि अचानक आला पाऊस. त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी आलं, त्यांना पाहायला बरं वाटलं. पण नंतर काय झालं, लोंढा आल्याच्या नंतर वाहून जायची आता भीती झाली. पोरात अडकल्यासारखी परिस्थिती झाली शिक्षकांची. काय करू शकणार आहेत ते तरी. आता त्यांच्यावर कामाचा लोड जास्त वाढला आणि ज्यावेळेस त्यांना ह्या गोष्टी नीट करायची गरज होती, त्यावेळेस त्यांच्याकडे लोड वाढल्यामुळे नाही करू शकत. आता काहींचे वय झालेले आहेत. वय झाल्याच्या नंतर त्या माणसाची शारीरिक कॅपॅसिटी आपण पण पाहतो. 4 वर्षापूर्वी आपली कॅपॅसिटी होती, ती आज नाही. ती आज कॅपॅसिटी नाही ना आपली. त्याच्यामुळे त्यांच्यावर दोष देण्यात अर्थ नाही. चुका त्यांच्या निश्चितच झाल्यात, ते पण नाही झालेत असं म्हणू शकत नाही आपण. 100% झाल्यात. प्रायव्हेट शाळेमध्ये पहिले सगळे मुलं शिक्षकाचेच होते. मला ज्यावेळेस मी विद्यार्थ्याकडे जातो, आज हे लोक म्हणतात शिक्षकांचे मुलं तिथे आहेत म्हणलं, मग आमच्या तिथे घाललो कसं काय, त्यांना त्यांच्यावर विश्वास नाही. पण आता त्या गोष्टी बोलून उपयोग नाही.